कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पैसे दुप्पट करण्याचे आमिष देऊन रोकड लुटणाऱ्या दोघांना तालुका पोलिसांनी अवघ्या 5 तासात केले जेरबंद। अजनाळे गावाजवळील खंडेराव बारीत ट्रॅव्हल्स पलटून 3 ठार 26 जण जखमी। तरुणींची अश्लील चाळे सुरू असलेल्या कॅफेवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा छापा। गल्ली नंबर 4 व 5 च्या बोळीत गटारीच्या कामामुळे नागरिक त्रस्त। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नाना साळवे यांची निवड। आता बातमीपत्र विस्ताराने। पैसे तिप्पट करण्याचे आमिष देऊन कल्याण येथील एका इसमाची 1,70,000ची रोकड लुटणाऱ्या नाशिक येथील दोघांना धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या 5 तासात मुद्देमालासह जेरबंद केले। पैसे तिप्पट करून देण्याचे आमिष देत धुळे तालुक्यातील कुंडाणे शिवारातील शुगर अँड स्पायसी हॉटेल जवळ कल्याण येथील एका इसमाची 1,70,000ची रोकड लुटणाऱ्या दोघांना धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने अवघ्या 5 तासात मुद्देमालासह जेरबंद केले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की ईश्वरलाल अभिमन सोनवणे वय 39 राहणार तिसगाव सरस्वती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पहिला मजला कल्याण मुंबई यांनी धुळे तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गौतम गंगाराम पगारे राहणार देवळाली कॅम्प नाशिक व MH2 CW 9612 क्रमांकाच्या कारवरील चालक या दोघांनी पैसे तिप्पट करून देतो असे आमिष दिले। परिणामी ईश्वरलाल सोनवणे कुंडाणे शिवारातील शुगर अँड स्पायसी हॉटेलजवळ गौतम पगारे व त्यांच्या सहकार्याला भेटले। या ठिकाणी गौतम पगारे याने वाहनाच्या टायरची हवा तपासण्याचा बहाणा करून ईश्वरलाल सोनवणे यांना खाली उतरवले व त्यानंतर कारमध्ये ठेवलेले 1,70,000 रुपये घेऊन पोबारा केला। या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध भादवी कलम 392-34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती। सदर गुन्ह्याचा तपास करताना धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची निर्मिती केली। पथकाने आर्वी दूरक्षेत्र व अजनाळेवारी येथे नाकाबंदी केली। या नाकाबंदीत गुन्ह्यातील संशयित वाहन अजनाळेवारी परिसरात मिळून आले। गौतम गंगाराम पगारे वय 62, नवाज हनीफ शेख वय 36 दोघे राहणार देवळाली कॅम्प नाशिक यांना पथकाने ताब्यात घेतले। तसेच सदर गुन्ह्यातील 1,70,000ची रोकडसह 3 लाख रुपये किमतीचे वाहन व 15,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा 4,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, किशोर कैरनार, प्रवीण पाटील, कुणाल पानपाटील, अविनाश गैवड, संतोष देवरे, मुकेश पवार, विशाल पाटील, सनी सांगळे, रवींद्र सोनवणे, कुणाल शिंगाणे, कांतीलाल सिरसाट आदींनी केली। आमच्या धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक 1/4/2024 रोजी दुपारी 4 वाजता एक ईश्वर अभिमान सोनवणे राहणार तिसगाव कल्याण यांना आम्ही तुम्हाला पैसे डबल करून देतो, 1 लाखाला 3 लाख असे रुपये करून देतो असे त्यांना लालूच दाखवून गौतम पगारे यांनी त्यांना बोलून घेतलं। त्या ठिकाणी शुगर स्पाइस कुंदाणे फाटा या ठिकाणी त्यांनी त्या फिर्यादीनं बोलून त्यांना गाडीमधून खाली उतरा सांगितले व जबरदस्तीने त्यांच्याकडील जी 1,70,000 अशी कॅश होती ती त्यांना ढकलून गाडी घेऊन पळून गेली। त्यानंतर सदरबाबत आम्हाला माहिती मिळाली। आम्ही तसेच आमचे गुन्हे प्रकटीकरण पथक असं मिळून आम्ही तपासाची दिशासूत्र ठरवली। त्यानंतर दरम्यान आम्ही आमचे माननीय SP साहेब श्रीकांतजी दिवरे साहेब, ॲडिशनल SP साहेब काळे साहेब, तसेच SDPO श्रीयुत साजन सोनवणे साहेब यांच्याशी देखील आम्ही सदर गुन्ह्याच्या तपासासंदर्भात चर्चा केली। त्यानंतर त्यांनी आम्हाला दिलेल्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे आम्ही सदर गाडी व गाडीमधील 2 इसम जे होते ज्यांनी फिर्यादींकडून रोख रक्कम घेऊन पळाले होते त्या दृष्टीने आम्ही तपास सुरू केला। त्यानंतर त्या गाडीचा पाठपुरावा करत बातमीदारांमार्फत आम्ही ती गाडी कोणत्या दिशेने गेली याविषयी माहिती घेतली तर ती आम्हाला अजनाळे बारी या ठिकाणी त्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली। त्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी आयोजन केलं। त्या ठिकाणी सदर गाडी व गाडीमधील 2 इसम आरोपी इसम यांना ताब्यात घेतलं। त्यांना पोलीस स्टेशन येथे आणल्यानंतर त्यांच्या गाडीमध्ये तपासणी घेतली आम्ही तर त्या ठिकाणी आम्हाला 1,70,000 रोख रक्कम आम्हाला मिळून आली। सदर गुन्ह्याचा तपास हा PSI गुट्टे करत आहेत आणि मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पुढे आम्ही या गुन्ह्यातील आरोपींनी अजून काही गुन्हे केले का याचा आम्ही शोध घेतो।
कुसुंबा मालेगाव रस्त्यावर आजनाळे गावालगत असलेल्या खंडेराव बारीक राजस्थानहून हैदराबादकडे जाणारी ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकासह 2 जण ठार झाले असून 26 प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. कुसुंबा मालेगाव रस्त्यावर अजनाळे गावाजवळील खंडेराव बारीत राजस्थानहून हैदराबादकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या किनारी पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकासह 2 जण ठार तर 26 जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की राजस्थानहून हैदराबादकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस क्रमांक AR 11 B5851 ही कुसुंबा मालेगाव रोडवरील आजनाळे गावाजवळील खंडेराव बारीत ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटली. या अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक हा गंभीर जखमी होऊन दगावला तर सहचालकाची प्रकृती गंभीर आहे. शिवाय ट्रॅव्हल्समधील प्रवासी महिला व तिचे 1.5 वर्षाचे बाळ या अपघातात गतप्राण झाले आहे. तसेच इतर प्रवाशीही जायबंदी झाले आहेत. सर्व जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. या कामी जयेश पाटील, चालक राकेश साळुंके, सहचालक राजेंद्र पवार, डॉक्टर फैजान शाह, डॉक्टर रेहान शाह यांनी शर्थीचे प्रयत्न केले. धुळे शहरातील देवपुरातील GTP स्टॉप येथील युनिक कॅफेवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला असता अनेक तरुणी अश्लील कृत्य करताना मिळून आले आहेत. त्यांना पालकांच्या स्वाधीन करीत दोन्ही कॅफे चालकांवर देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील GTP स्टॉप येथील दीप कॉम्प्लेक्समधील युनिक कॅफे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणींना ताब्यात घेत पालकांना बोलावून समज देत सोडून देण्यात आले. याबाबत कॅफे चालकांवर देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना देवपूर पोलीस ठाण्यात देत GTP स्टॉप येथील दीप कॉम्प्लेक्समधील युनिक कॅफेमध्ये तरुणींचे अश्लील कृत्य चालत असून सदर कॅफे चालकाकडून गैरकृत्यास उत्तेजना दिली जात असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने युनिक कॅफेमध्ये बंद खोलीचे कुलूप तोडून छापा टाकला असता युनिक कॅफेमध्ये तरुणींचे 2 जोडपे कॅफेच्या आतील खोलीत रूममध्ये अश्लील कृत्य करताना मिळून आले. तसेच दीप कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूस नाव नसलेल्या व बाहेरून कुलूप लावलेल्या एका कॅफेमध्ये जोडपे असल्याची माहिती मिळाल्याने सदर कॅफेचा लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून पाहता आतमध्ये 1 जोडपे मिळून आले. दोन्ही कॅफेची पाहणी करता अश्लील कृत्य करण्यास सुलभ व्हावे याकरता बैठक व्यवस्था केल्याचे व 1 तासाचे 400 रुपये आकारले जात असल्याचे दिसून आले. ताब्यात घेतलेल्या तरुण व तरुणींच्या पालकांना देवपूर पोलीस ठाणे येथे बोलून त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे. कॅफे चालक भावेश अनिल कौलस्कर राहणार माधवपुरा धुळे, भावेश पांडुरंग हळदे राहणार देवपूर धुळे, मदतनीस धीरज विजय मोरे राहणार नगावबारी धुळे यांचे विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, शशी देवरे, देवेंद्र ठाकूर, शीला सूर्यवंशी, कैलास महाजन आदींनी केली. धुळे शहरातील गली नंबर 4 व 5 मधील सुवर्णाकर भवन मागील बोळीत सुरू असलेल्या गटारीच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून रस्ता बंद झाल्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. धुळे शहरातील गल्ली नंबर 4 व 5 मधील सुवर्णकार भवन मागील बोळीत सुरू असलेल्या गटारीच्या कामामुळे गेल्या 6 ते 7 दिवसांपासून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून रस्ताच बंद झाल्याने गल्लीत घाणीचे साम्राज्य तयार झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील गल्ली नंबर 4 व 5 मधील सुवर्णकार भवन मागील बोळीत घाणीचे साम्राज्य होत असून गेल्या 6 ते 7 दिवसांपासून सुवर्णकार भवन मागील बोळीत मनपा प्रशासनामार्फत गटारीचे काम सुरू असून गेल्या 1 हप्त्यापासून या ठिकाणी गटार कामामुळे रस्ता बंद अवस्थेत असून गाड्या येण्या जाण्यास त्रास होत आहे. ज्यात प्रामुख्याने येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास देखील विद्यार्थी स्कूल बस येत नसल्याने विद्यार्थ्यांचे देखील हाल होत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना येणे जाण्यास त्रास होत आहे. मनपा प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारचे गटार काढली तर ती घाण उचलली जात नाही. एकतर गटार साफ करण्यास मनपाचे कर्मचारी येत नसल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांतर्फे करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी रस्ता बंदमुळे घंटागाडी देखील येत नसल्याने नागरिकांना दुसऱ्या चौकात जाऊन घाण कचरा टाकण्यास जावे लागत आहे. घंटागाडी देखील येत नसल्याने घाणीचे साम्राज्य वाढत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बोळीत दगडगोट्यांच्या अडथळ्यामुळे या ठिकाणी अपघात देखील होत असतात. नागरिकांना किरकोळ दुखापत देखील होत आहे. त्यामुळे संबंधित मनपा प्रशासनाने सदर घाण कचरा उचलून रस्ता मोकळा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. यावेळी नाना शिंपी, शिरीष जगदेव, आनंद सोनार, अरुण सोनार, महेश शेंडे, निलेश सोनार, जितू तनेजा, रेखा सोनार आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते. आम्ही गुरु नानक मंडप आले, गल्ली नंबर 4 आणि 5 गल्लीची ही बोर्ड आहे. बालाजी मंदिर आणि गोल्डन शॉपची बोर्ड आहे. आज 6 दिवस झाले गल्लीचं काम चालू आहे. गल्ली पूर्ण चोकअप आहे. नागरिकांना त्रास आहे. काही घंटा गाडी येत नाही. डास मच्छर वगैरे लई होत आहेत. गल्लीचं पूर्ण नुकसान करून टाकलंय. कोण सांगेल गल्लीचं काम? जेव्हा खणत होते तेव्हा सांगत होते की आम्ही यांना लगेला बसू. आज 7वा दिवस झाले. चल गिरीश. तर 2-3 गाड्या स्लिप पण झाल्या आणि परोडा रोडला जोडणारा बोर्ड आहे म्हणून बऱ्याच गाड्या ये जा करत राहतात.
आणि हा महत्त्वाचा रस्ता आहे पावडा रोड, आणि इथून बाजारमध्ये शॉर्टकट जाणारे पण आहेत आणि इथं राहणारे सुद्धा लोक आहेत. फक्त व्यापारी नाही राहणारे पण लोक आहेत ना, त्यांना इथं खूप त्रास होतो आहे. मच्छर, डास आणि येण्या जाण्यामुळे इथं 2-3 गाड्या पडल्या आणि इथं गायसुद्धा बसून जाते म्हणून त्रास होतो आहे. तर लवकरात लवकर याचं काम करावं अशी सगळ्यांची एक विनंती. गाडी पण येत नाही का, नाही लोकांना वापरायला त्रास होतो. येणे जाणं बंद झालं लोकांचं. कुठल्याही प्रकारची गाडी येत नाही किंवा लोक येतात तर गटर काढणारे बी येत नाही लवकर. काढली तर ते उचलल्या जात नाही. डासांपासून मच्छरपासून त्रास आहे. लहान लहान पोरं असतात इथे. मग ज्येष्ठ नागरिक लोक आहेत त्यांनाही त्रास होतो. बाळांना सकाळी शाळा लागते. नमस्कार सर. कारण की पूर्ण रोड चोकअप झालेला आहे, गटरी पण पूर्ण पॅक झालेल्या आहे. घंटागाडीवाले परस्पर चालले जात आहे. कचऱ्याच्या ते डस्टबिन घेऊन काय रोडापर्यंत जायचं का आम्ही लेडीजनी? थोडंसं नगरपालिकेवाल्यांनी बघितलं पाहिजे. आणि गटर साफ करायला पण येत नाही आणि गटरीचं पण अर्धच काम चालू केलेलं आहे. एवढं प्लीज लक्ष द्या. 7-8 दिवस झालेले. ते 4थी आणि 5वी गल्लीची जी बोर्ड आहे त्याच्यामध्ये गंदगीचं एवढं साम्राज्य म्हणजे येऊन गेलेलं आहे की त्याच्यामुळं आपल्याला त्रास होतोय. आणि आता जे गटारीचे 7-8 दिवस जे काम चालू आहे तर म्हातारे लोक आणि रिक्षावाल्यांची रिक्षा येत नाही, बालबच्च्यांना घेऊन जाऊ शकत नाही बुवा रिक्षावाला. तर कमीत कमी तुम्ही एवढी सुविधा करा की उचलून रस्ता थोडी मोकळा करा. गटारीचं काम तुम्ही केव्हाही सुरुवात करा. हे तुमच्याकडे आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे हे बी सांगू शकतो मी. परंतु रस्ता तरी मोकळा करा की जाणाऱ्यांना त्रास होणार नाही बुवा. आणि तुम्हाला एक पाय पडून विनंती आहे सर, कारण की आम्ही केव्हा पडून जाऊ आणि केव्हा याचा भरोसा नाही. म्हातारे लोक येतात जाता, घंटा गाडी येत नाही, काही येत नाही. आम्ही पारवा रोडला तिथं जातोय भारत एजन्सी जवळ टाकायला. का बरं ते बिचारे सांगताय ना रस्ता नाही भाऊ, आम्ही गाडी कसं काय आणू, आम्ही टन नाही मारू शकत, घंटा गाडीच्या टन बसू शकत नाही. धुळे शहरात 14 एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नाना साळवे यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 14 एप्रिल रोजी धुळे शहरात साजऱ्या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नाना साळवे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय शिस्तप्रिय व शांततेत तसेच खेळीमेळीच्या वातावरणात साजरी व्हावी या प्रमुख उद्देशाने शहरातील आंबेडकरी अनुयायांतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत जयंती उत्साहात साजरी करण्याबाबत चर्चा झाली. तसेच जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नाना साळवे यांची एकमताने निवड करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज चव्हाण, गौतम पगारे, संतोष जाधव, दीपक गुलाले, सनी वाघ, योगेश पगारे, योगेश जगताप, विशाल महाले, सुरेश बैसाने, राहुल करात, विजय ऐरे, बॉबी वाघ, राजू सावळे आदी उपस्थित होते. येत्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्ताने मीटिंग बोलवण्यात आलेली होती. धुळे शहरातल्या सर्व आंबेडकर प्रेमी तरुणांना एक चांगला संघटक नानाभाई साळवे यांच्या नेतृत्वामध्ये आजचा मीटिंगचा कार्यक्रम पार पाडला. बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्राच्या कल्याणासाठी, माणसाच्या कल्याणासाठी जो विचार मांडला त्या विचारांनी ही 14 एप्रिल साजरी व्हावी या उद्देशाने आजची मीटिंग बोलवण्यात आली. तरुणांमध्ये एक चेतना निर्माण झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा हा 14 एप्रिलचा सण हा बंधुभावाने साजरा झाला पाहिजे, निर्वेशी झाला पाहिजे, चांगल्या संख्येने झाला पाहिजे. यासाठी अध्यक्षाची निवड ही सर्व समाजाच्या वतीने नानाभाई साळवेंना करण्यात आलेली आहे. पुन्हा नानाभाई साळवे अध्यक्ष झाले त्यांचं अभिनंदन करून या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने आंबेडकर उपस्थित राहिला त्याबाबत मी अध्यक्षाच्या वतीने त्यांचा आभार मानतो. जय भीम, जय भारत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पैसे दुप्पट करण्याचे आमिष देऊन रोकड लुटणाऱ्या दोघांना तालुका पोलिसांनी अवघ्या 5 तासात केले जेरबंद. अजनाळे गावाजवळील खंडेराव बारीत ट्रॅव्हल्स पलटून 3 ठार 26 जण जखमी. तरुण तरुणींची अश्लील चाळे सुरू असलेल्या कॅफेवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा छापा. गल्ली नंबर 4 व 5च्या बोळीत गटारीच्या कामामुळे नागरिक त्रस्त. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नाना साळवे यांची निवड. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.